हाय नमस्कार. प्रवीण काळे. रविवार दिनांक 12 ऑक्टोबर 2025ला दुसरे अभिवाचन करायला बसलो. कालच्या चतुरंगात आलेले ऊब आणि उमेद या डॉक्टर आनंद नाडकर्णींच्या सदरातील मज्जापेशीतील मजा मजा लेख वाचला आणि थोडा वेगळा म्हणून टिपलेला. आपल्या मज्जासंस्थेतील खूप क्लिष्ट गोष्टींना सरळ साध्या भाषेत समजून सांगताना आपल्या मन आणि मेंदूचे विविध रसायन निर्माण करून आपल्या हे आपल्याला हे आनंदी व तरी अतिशय भावनिक जीवन बहाल केलेले व विश्वरूपाचे दर्शन घडवण्यात अग्रेसर राहिलेल्या मज्जासंस्थेबद्दलचा हा रस आपणही प्राशन करावा ही इच्छा सादर आहे. मग लेख मज्जापेशीतील मजा मजा. लेखक डॉक्टर आनंद नाडकर्णी. अभिवाचक प्रवीण काळे. मॅग्निफेरा इंडिका या झाडाचं फळ तुम्ही खाल्लं असेलच ना? हा प्रश्नच तुम्हाला कदाचित समजणार नाही, पण हे शास्त्रीय नाव आहे आम्रवृक्षाचं. आपण आंब्याकडे पाहणार ते चोखंदळपणे ताव मारणारे आस्वादक म्हणून. वनस्पतीशास्त्रज्ञ, कृषीतज्ञ, अन्नपदार्थ तज्ज्ञ, तंत्रज्ञ, पाककला तज्ज्ञ त्याच विषयाकडे वेगळ्या पद्धतीनं पाहणार. सम्राट अशोकाने राजमार्गाच्या दुतर्फा ही झाडे लावली होती असे इतिहासकार सांगतात. अगदी असंच आपल्या मनाचं आहे. मानसशास्त्र, तत्त्वज्ञान, अध्यात्म, शिक्षणशास्त्र मनाकडे आपापल्या पद्धतीने पाहतात आणि अभ्यास करतात. वर्णीय वस्तू एकच पण चौकटी मात्र वेगळ्या. यातील प्रत्येक मांडणी प्रमाण असू शकते. आज आपण मनाकडे पाहणार आहोत ते पेशी विज्ञानाच्या नजरेतून. 15वे ते 19वे शतक हा कालखंड इथे महत्त्वाचा ठरला. तोवर शरीररचनाशास्त्र अनेक सूक्ष्म तपशिलांसकट स्थिरावलं होतं. सूक्ष्मदर्शकाचा शोध आणि सुधारणा याच काळात घडल्या. त्यामुळे पेशी म्हणजे सेल या मूलभूत एककाचा शोध लागला. इंग्रजीतील सेल हा शब्द छोटी जागा याच अर्थानं आला आहे. पेशीपासून पेशी निर्माण होतात हा शोध रुडॉल्फ फरोर या शास्त्रज्ञाचा आहे. तसेच पेशींमध्ये सहकार्य आणि सामंजस्याची रचना असते असंही त्याने सिद्ध केलं. त्यामध्ये बिघाड झाला तर आजार होतो हा अजून एक क्रांतिकारक शोध. रुडॉल्फ फरोरने पेशीविज्ञानातून मानवी समतेचं तत्त्व मांडलं आहे. सर्व मानवाचा जन्म एका पेशीतूनच झाला. विविध अवयवांमधल्या पेशी एकसारख्या असतात, दिसतात, कार्य करतात. वैद्यकीय उपचार हा प्रत्येकाचा हक्क असल्याची स्पष्ट भूमिका त्याने घेतली होती. या कालावधीनंतर शोधकांची नजर मज्जापेशीकडे वळली. मेंदूंमध्ये जाळीदार संरचना आहे असं मानलं जात होतं. गोल्गी या शास्त्रज्ञाने पेशींना दृग्गोचर करण्याची रंगावलोकन पद्धती शोधून काढली. समकालीन कॅजॉल या शास्त्रज्ञाने ती विकसित करून सूक्ष्मदर्शकातून मज्जापेशी दाखवण्याचा पराक्रम केला. मेंदूच्या सूक्ष्म चकत्यांचं अवलोकन करून त्याने काढलेली रेषाचित्रे या आजच्या स्कॅन जगातही उल्लेखनीय मानली जातात. या पेशी काम कसं करतात यावर खल सुरू झाला. मेंदूच्या पेशी संदेशवहन करतात यावर एकमत झालं. हे संदेश म्हणजे ऊर्जा उत्तेजना असते हेही विज्ञानाला उमजलं. त्यासाठी थेट बेडकापासूनच्या प्राण्याच्या स्नायू मज्जापेशी जोडीवर प्रयोग झाले. 2 मूलभूत उत्तेजना मिळाल्या. एक होती हालचालीची आणि दुसरी होती पचेंद्रियांची. गेल्या 150 वर्षातलाच प्रवास आहे हा सगळा. या शोधांमुळे मज्जाशास्त्रातील अभ्यास पुढे जाऊ लागली. त्यामध्ये आधुनिक स्कॅन यंत्रांची पुढे भर पडली. या मज्जापेशींमधूनच मानसिक प्रक्रियांचा उगम कसा होतो यावर आता लक्ष केंद्रित झालं आहे. हे संदेशवहन होतं माहितीचं, अधिक सूक्ष्म स्वरूपाचं. तोवर विज्ञानाची गाडी इथवर आली होती की मज्जापेशींमधली वाहक व्यवस्था मुळात विद्युतजन्य आहे. मज्जापेशीची मूर्त कार्य या भूमिकेवर स्पष्ट करता येत होती. उदाहरणार्थ अर्धांगवायू होतो तेव्हा पेशींमध्ये चेतना गेल्यामुळे संदेशवहन होत नाही. छोट्या मेंदूतली संदेशवहन व्यवस्था कोसळली तर माणसाचा शारीरिक तोल जातो इत्यादी. मूर्त म्हणजे अशी कामे की जी दिसतात, मोजता येतात. आपण न्यूरोलॉजिस्टकडे गेलो तर कापूस, सुई, गरम थंड पाणी तसंच रबरी हातोडा अशी उपकरणे असतात. ते तज्ज्ञ तपासतात. सेन्सोरी मोटर बाजू म्हणून सरळ रेषेत चाला अशी सूचना देतात. डोळे बंद केले तर तोल जातोय का बघतात. मूर्त कार्यामधल्या बिघाडाच्या दुरुस्तीसाठी आपण न्यूरोफिजिशियन किंवा न्यूरोसर्जनकडे जातो. डेल आणि लोवी या शास्त्रज्ञांनी आपल्या प्रयोगातून असं सिद्ध केलं आहे की मेंदूतील संदेशवहन जसं इलेक्ट्रिकल आहे तसंच ते रासायनिक म्हणजे केमिकल आहे. या प्रयोगाचं चित्तथरारक वर्णन डॉक्टर सिद्धार्थ मुखर्जी यांच्या सॉंग ऑफ द सेल या पुस्तकात सापडतं. ते लिहितात, विचारी मज्जापेशी एकमेकांशी 2 भाषांमध्ये बोलतात.
लहान मुलांच्या बडबड गीतांसारखे शब्द असतात ते. इलेक्ट्रिकल केमिकल, इलेक्ट्रिकल केमिकल. पहिलं जीवरसायन सापडलं होतं ते असेटाल कोलिन. तिथपासून आजपर्यंत 100-125 जीवरसायने आणि त्यांचे परस्पर संबंध यावर संशोधन होऊन स्किझोफ्रेनिया, नैराश्य, अतिचिंता, मंत्रचाळेपणा अशा मानसिक आजारांबरोबरीने कंपवात, स्मृतिभ्रंश अशा न्यूरोलॉजिकल आजारांवरची प्रभावी औषधं बनली आणि बनत आहेत. ही जीवरसायने नेमकी कुठं काम करतात, विद्युत शक्ती नेमकी कधी रासायनिक होते, यांच्यातले आदानप्रदान होतं तरी कसं, असे पुढचे प्रश्न उभे टाकले. दोन मज्जापेशींच्या मध्ये असलेले सूक्ष्म अवकाश म्हणजे सिनॅप्स किंवा सायनॅप्स. या अद्भुत अवकाशामध्ये जीवरसायने खेळतात. त्या अवकाशात विद्युत रासायनिक प्रक्रिया बिघडतात. पण अवकाश तसंच राहतं, करूनही अकर्तेपण घेणारे. चिताचे आकाश अर्थात चिदाकाश ही संकल्पना अगदी सूक्ष्म पातळीवर सिनॅप्सच्या रूपाने तर दिसत नसेल. जे पिंडी तेच ब्रह्मांडी, हा नियम पूर्वसूर्यांनी सांगितलाच आहे की मज्जापेशीच्या पापुंद्र्यावर असलेल्या स्थानकांना ही रसायने भेटतात. त्यांची कार्यतीव्रता वाढवतात किंवा कमी करतात. त्या प्रमाणात मज्जा पापुद्र्यांवरचे सोडियम आणि पोटॅशियमचे घनकण बदलतात. त्यातून निर्माण होते विद्युत शक्ती. ती जाते पुढच्या पेशींमध्ये. मेंदूचा नकाशा म्हणजे जगाचा नकाशा असं क्षणभर मानूया. आपण जागतिक बातम्या पाहत आहोत. काही युद्धे धुमसत आहेत, कुठेतरी राजकीय समझोते होत आहेत, काही ठिकाणी उत्सव तर कुठे संहार, कुठे खेळांचा थरार तर कुठे वन्यजीवावरचे हल्ले. असाच बहुरंगी खेळ मेंदूमध्ये सुरू असतो. विचार, भावना, संवेदना, स्मृती, बुद्धी, प्रेरणा, तारतम्य, विवेक, जागृती यांची विद्युत रासायनिक समीकरणे सुरू असतात. जीवरसायनांचे अगणित आकृतिबंध रेखाटत असतात मनाची अमूर्त व्याख्या. या वर्णात उल्लेख केलेल्या मनाच्या संस्था म्हणजे मज्जापेशीच्या अमूर्त कार्य होत. या कार्यसमुच्चयाला म्हणतात मन. म्हणजे कोट्यावधी मज्जापेशींच्या कार्यांमध्ये मूर्त आणि अमूर्त अशी दोन्ही कार्य राहतात. शरीर आणि मनामधल्या अभेदाची ही पेशी पातळीवरची सुरुवात आहे. पंचेंद्रिय ज्ञान म्हणजे सेन्सेशन आणि संवेदना म्हणजे परसेप्शन कशी एकजीवपणे नांदतात ही कार्ये पाहूया. वस्तूपासून निघणारे प्रकाशकिरण डोळ्यांच्या भिंगाला पार करत दृकपटलावर प्रतिमा उमटवतात. ही प्रक्रिया सर्व मानवांसाठी एक. पण काय सुंदर आहे ही आहे संवेदना. म्हणूनच तर म्हणतात की सौंदर्य पाहणाऱ्याच्या दृष्टीत आहे. कानावर पडणाऱ्या ध्वनिवलयांची तीव्रता डेसिबल्समध्ये मोजता येते, पण संगीताची व्याख्या सांगणारी ऑडिओमेट्रिक तपासणी नाही. मन आणि मेंदू असे एकजीवपणे काम करत असतात. म्हणून तर पदार्थाच्या आठवणीने तोंडाला पाणी सुटतं आणि भयकथा पाळताना अंगावर काटा येतो. भीती वाटली की येतो तो काटा. प्रेमाच्या स्पर्शाने येते ती शिरशिरी, उठतात ते रोमांच. वास्तविक शारीरिक क्रिया एकच आहे, भावना मात्र वेगळी. हे सामंजस्य मनाच्या विविध संस्थांमध्येही असतं. विचारभावनेची सुसंगती असली तर वर्तन लयबद्ध होतं. स्मृतीला बुद्धीची साथ मिळाली तर अभ्यास पटकन संपून जातो. कोट्यावधी मज्जापेशींमध्ये असणाऱ्या असंख्य अशा सिनॅप्सिस सगळ्या एकत्र उत्तेजित झाल्या तर आपतच यायची. मज्जापेशींच्या भोवताली त्यांच्या 10 पट संख्येने असतात ग्लायल सेल्स. या पेशींना म्हणतात मेंदू उद्यानातील माळी. ते अयोग्य सिनॅप्सिसची छाटणी करतात. आपण शिकत जातो त्याचा महत्त्वाचा भाग म्हणजे अतिरिक्त उत्तेजना काढून अनुरूप असे मज्जामार्ग विकसित करत जाणं. उत्क्रांतीजन्य विज्ञान सांगतं की स्वहिताबरोबर परहित साधणारे मार्ग विकसित करणे म्हणजे माणसाचा व्यक्तिविकास. हे काम ग्लायल पेशी करतात. त्यांना आपण आवरणपेशी असे नाव देऊ. या आवरणपेशींचं काम प्रत्येक वेळी योग्य होतंच असं नाही. छाटणी न झाल्यामुळे सूक्ष्म अवकाश उत्तेजना अतिस्वरूपात येतात. स्किझोफ्रेनिया आणि स्वमग्नता या अवस्थांच्या मुळाशी ही प्रक्रिया असली पाहिजे. कधीकधी अधिक छाटणी झाली तर नैराश्य आणि स्मृतिभ्रंश यांची प्रक्रिया सुरू होते. मेंदूच्या नेमक्या भागांमध्ये या क्रिया सतत सुरू असतात. आता या आवरणपेशींवर जगभर संशोधन सुरू आहे. भविष्यातही मनमेंदू क्षेत्रातील औषधं या पेशींवर काम करणारी असू शकतील. विद्युत रासायनिक प्रक्रियेवरचं संशोधनही ऐनभरात आलं आहे. माहितीचं पृथक्करण करणाऱ्या मज्जापेशींचा संघ हे पेशी पातळीवर कधी जलद होणे म्हणजे दोमदार उत्तेजनेने कार्यरत होतात, तर कधी ते मंद गतीने चालतात. नैराश्याच्या आजारावरील संशोधनाला यामुळे गती मिळाली आहे. मज्जापेशींच्या पापुंद्र्यांवरचे DARP32 नावाचं एक प्रथिन निराशा आणण्याचं आणि टिकवण्याचं काम करते असं आढळून आलं. या प्रथिनाचं प्रमाण आनुवंशिकता ठरवतं.
डिप्रेशन म्हटलं की सिरोटोनिन नावाच्या जीवरसायनातला केमिकल लोचा असं स्पष्टीकरण असतं. पण हे प्रथिन डोपामाइन नावाच्या उल्हासी जीवरसायनावरही परिणाम करतं असं दिसून आलं. थोडक्यात असं की सर्व जीवरसायनांच्या देखील संरचना आणि आकृती बंद आहेत. डिप्रेशन येणं या प्रक्रियेचं पेशीच्या पातळीवर सुद्धा अनेक पदर आहेत. रासायनिक बाजूने मनमेंदूच्या समस्यांची उत्तरं शोधणाऱ्या औषधोपचारांमध्ये भर पडतेच आहे. विद्युत या बाजूने काही उपचार पारंपरिक पद्धतीने सुरू आहे. विद्युत उपचारिक पद्धती अर्थात ECT अर्थात बदनामीकारक शॉक ट्रीटमेंट ही पद्धती जेव्हा सुरू झाली तेव्हा त्याला पेशीविज्ञानाचा पाया नव्हता. डॉक्टरांच्या अचूक निरीक्षणामधून ही पद्धत जन्मली. डिजिटल तंत्रज्ञान वापरून क्षणिक आणि निर्धोक विद्युत ऊर्जा विशिष्ट पद्धतीने मेंदूला दिल्यास जो फायदा होतो त्यावर आता मज्जापेशींवर आधारित शास्त्रीय पाहण्या उपलब्ध झाल्या आहेत. मज्जापेशींच्या पदरावर होणारे विद्युत रासायनिक बदल आता जाणून घेता येतात. या संशोधनाचा सूर असाच आहे की विशिष्ट मनोविकारांमध्ये विशिष्ट टप्प्यांवर ही उपचार पद्धती आजही प्रभावीपणे वापरता येते. मज्जापेशींचा अभ्यासाचा थेट रुग्णांच्या बरे होण्याचे संबंध आहे तो असा. मेंदूच्या पेशींच्या चयापचय क्रियेवर म्हणजेच मेटाबॉलिझमवर होणारा परिणाम अत्याधुनिक गतिशील स्कॅनर्स आपल्याला सप्तरंगी आलेख काढून दाखवू लागले आहेत. वेगवेगळ्या भावस्थितींचे थेट मेंदू चित्रण आता शक्य झालं आहे. विविध भावनांच्या उगमाचे आणि आवाक्याचे मेंदू नकाशेही उपलब्ध झाले आहेत. एकेकाळी अतिधुसर दिसणाऱ्या मनाची वैज्ञानिक समज दरवर्षी वाढत चालली आहे आणि तरीही डॉक्टर रुडा फरोक म्हणतात त्याप्रमाणे स्वतःच्या अज्ञानाची जाण म्हणजेच ज्ञान हे वाक्य 4 शतकानंतर तितकंच लागू आहे. जेथ शांतीची या घरात अद्भुत आला आहे पाहुणेराम असं ज्ञानदेव म्हणतात. निसर्गाने तयार केलेल्या मनमेंदूच्या संतुलनाचा शांतरस आणि त्यात संशोधकाच्या कुतूहलातून उत्पन्न झालेला अद्भुत रस आपल्याला समोर एका पेशीच्या माध्यमातून विश्वरूपाचं दर्शन घडवत आहे. त्याला मनःपूर्वक वंदन. धन्यवाद.